नमस्कार माझे मित्र-मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे नर्सिंग ऑफिसर आरती या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण एक नवीन व्हॅकन्सी बघणार आहोत. LMSची निघालेली आहे व्हॅकन्सी, ती आपण बघणार आहे. तर ह्या ठिकाणी ॲडिशन ट्रीटमेंट फॅसिलिटी आहे, याच्यामध्ये ATF म्हणून आहे. हे ऋषिकेशचं आहे, LMS ऋषिकेशचं निघालेलं आहे. ह्या ठिकाणी वॉक इन इंटरव्ह्यू आहे. यांची रिलीज झालेली डेट आहे 2/7/2026 रिलीज झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपण आता ट्रीटमेंट ॲडिशनल क्वालिफिकेशनचं आहे ह्याच्यामध्ये फॅसिलिटीचं. तर आपण बघूयात आता ह्या ठिकाणी किती व्हॅकन्सी आहेत आणि कोणाकोणासाठी किती व्हॅकन्सीचं आहे. ह्या ठिकाणी आपण क्वालिफिकेशन बघणार आहे, नंतर पेमेंट बघणार आहे, पोस्ट किती आहेत आणि कोणत्या डिपार्टमेंटला किती पोस्ट दिलेले ते सुद्धा बघणार आहे. तर ह्या ठिकाणी वॉक इन इंटरव्ह्यू आहे. तर इंटरव्ह्यूसाठी नाही का ते आपल्या वेबसाईटद्वारे आणि किंवा ईमेलद्वारे आपल्याला सांगणार आहे डेट वगैरे. आणि ह्याच्यामध्ये वेन्यूचं डिपार्टमेंट हे सायकॅट्रिक LMS ऋषिकेशमध्ये राहणार आहे. तर त्या ठिकाणी आपण आता बघूयात वॉक इन इंटरव्ह्यूमध्ये व्हॅकन्सीचं किती आहे नर्सिंगसाठी, तर आपण बघणार आहोत आता. तर ह्या ठिकाणी नाही का सिरियल नंबर, नेम ऑफ पोस्ट, नंतर पोस्ट आपले किती आहेत, पोझिशनचे म्हणजे व्हॅकन्सी किती, क्वालिफिकेशन आणि एम्प्लॉयला आपल्या पर मंथला सॅलरी किती राहणार आहे ती सांगितली आहे. ह्या ठिकाणी काउन्सिलरसाठी एक पोस्ट आहे. ह्या ठिकाणी ग्रॅज्युएट पाहिजे इन सायकॅट्रिकमध्ये आणि सोशल वर्क पाहिजे सोशोलॉजीमध्ये. तर आणि त्या ठिकाणी त्यांना इन्कम राहणार आहे 20,000 पर मंथला. NHMच्या स्कीमनुसार आहे ही व्हॅकन्सी. तर याच्यामध्ये नर्ससाठी नाही का 2 व्हॅकन्सी आहेत. ANMसाठी आहे, तसेच परफॉर्मन्स म्हणजे तुमचं जर GNM किंवा BSc कंप्लीट असेल तर त्यांच्यासाठीही आहे हे. तर ह्या ठिकाणी 15,000 पेमेंट आहे पर मंथला आणि NHM नॉर्म्समध्ये आहे. डाटा मॅनेजरसाठी एक पोस्ट आहे. ह्या ठिकाणी आपलं ग्रॅज्युएशन जे आहे कंप्लीट पाहिजे, क्वालिफिकेशन आणि आपल्याला कॅम्प्युटरचा एक्सपिरियन्स नॉलेज पाहिजे ह्या ठिकाणी. ह्या ठिकाणी आपल्याला 15,000 पेमेंट राहणार आहे आणि NHM नॉर्म्सनुसारच राहणार आहे ह्या ठिकाणी. ह्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे मे बी रिझर्व ॲज पर प्रिव्हेलन्सी NHM नॉर्म्स ऑफ स्टेट उत्तराखंड सब्जेक्ट अप्रूव्हल फ्रॉम फंडिंग एजन्सी, अशी ह्या ठिकाणी स्टारमध्ये सांगण्यात आलेलं आहे यांची नोटीस एक. आता ह्या ठिकाणी आपण बघूयात रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटी स्टाफ अंडर ATFची काय आहेत काय नाही आपण ते बघणार आहोत. ती ह्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे मेडिकल ऑफिसर जे कोणी आहेत त्यांना डायग्नोसिस करावं लागेल पेशंटचे व्यवस्थित आणि प्रोव्हाइडिंग काउन्सिलिंग, मोटिवेशन पेशंटबद्दल आपल्याला सांगता आले पाहिजे. फॉलोअप पेशंटला सांगायचं आहे ह्या ठिकाणी. रेग्युलर आपल्या 1 to 1 मंथचा आपलं सायकोलॉजीचं नाही का आपल्या ह्या ठिकाणी वेलनेस ग्रुपची सेक्शन्स असतात, म्हणजे पेशंट आणि फॅमिली मेंबर्सचे ते पण कंडक्ट करता आले पाहिजे ह्यांना सेक्शन्स. त्याच्यानंतर आपलं नाही का ह्या ठिकाणी व्हिजिट असतात, फील्डवरती आपल्याला व्हिजिट असतात, त्या व्हिजिट अटेंड करावं लागते. ह्या ठिकाणी प्रोव्हाइडिंग रेफर सर्व्हिस असतात, पेशंटची जे कोणती सर्व्हिस आहे ते आपल्याला बघायला पाहिजे व्यवस्थित आणि रेफरलमध्ये काय द्यायचे काय नाही तेही सांगता आलं पाहिजे. कंडिशन काय आहे पेशंटची काय नाही. सोशल नीडमध्ये ह्या ठिकाणी त्यांची नाही का जी आहे नीड ते आपल्याला व्यवस्थित हँडल करता आली पाहिजे सायकॅट्रिक पेशंटची. ह्या ठिकाणी हायर सेंटर पाहिजे आपल्याला, मॅनेजमेंट प्रॉपर आलं पाहिजे. कॉम्प्लेक्स ह्या ठिकाणी डिसऑर्डर्स जे कोणते असतात सायकॅट्रिकचे ते व्यवस्थित आपल्याला सांगता आले पाहिजे आणि डायग्नोससुद्धा करता आले पाहिजे. त्यानंतर ह्या ठिकाणी नाही का डिपार्टमेंट ऑफ हेल्थ दिलेलं हॉस्पिटलचं सांगण्यात आलेलं आहे. हेल्थबद्दल आपण त्यांना कसं इम्प्रूव्ह करता येईल आपल्याला त्या पेशंटचं आपल्याला इम्प्रूव्ह करावं लागेल. अवेअरनेस ॲक्टिव्हिटी आपल्याला आली पाहिजे, कम्युनिटी आपल्याला सर्वे वगैरे करता आला पाहिजे. ह्या ठिकाणी NGOचे ह्या ठिकाणी वर्क असतात कम्युनिटीचे, त्या ठिकाणी आपल्याला कम्युनिटीमध्ये जाऊन NGOचे जे वर्क असतात ते कंप्लीट करावं लागतात आणि ड्युटी असेसमेंट म्हणजे जे कोणती ड्युटी असेल आपली ती प्रॉपरली आपल्याला हँडल करावं लागेल असं सांगितलेलं आहे ह्या ठिकाणी काउन्सिलरला. नर्सेसमध्ये नाही का ह्या ठिकाणी आपल्याला डिसिप्लिन सांगितलेलं आहे. मेडिकेशन ॲज पर डॉक्टरच्या ऑर्डरनुसार आपण त्यांना मेडिसिन द्यायचं आहे. मेंटेन रेकॉर्ड अँड रिपोर्ट्स आपल्याला ठेवावं लागतं त्याच्या ठिकाणी आणि प्रोव्हाइड फर्स्ट एड आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. फर्स्ट एड वगैरे मॅनेजमेंट आली पाहिजेत. पेशंट जर स्ट्रोकमध्ये जर गेला असेल तर स्ट्रोकचं आपल्याला मॅनेजमेंट आले पाहिजे आणि आपल्याला मेंटेन ठेवायचे आहेत रेकॉर्ड, स्टॉक ह्या गोष्टी नाही का आपल्याला व्यवस्थित मेंटेन करायच्या आहेत आणि आपली ड्युटीचं आपल्याला शेड्यूलनुसार आपल्याला ड्युटी अटेंड करावं लागते. डाटा मॅनेजमेंटवाल्यांना नाही का मॅनेजरला काय सांगितलेलं ह्या ठिकाणी रजिस्ट्रेशन आपल्याला न्यू आलं पाहिजे, फॉलोअपचं वगैरे.
नंतर नाही का ज्या ठिकाणी पेशंट येणार आहे मेकिंग क्लिनिकल फाईल्स वगैरे आपल्याला रेकॉर्ड ठेवता आला पाहिजे. रेकॉर्ड अँड मेंटेन पाहिजे ह्या ठिकाणी. मंथली रिपोर्ट्स आपल्याला सबमिट करावा लागतो. तो मंथली रिपोर्ट पण आपल्याला कंप्लीट करता आला पाहिजे ह्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी आपल्याला नाही का ह्या मेलवरती जाऊन आपल्याला अप्लाय करायचं आहे आपल्या ॲप्लिकेशनचं. 22/7/2026 22/7/2026 ही आपली लास्ट डेट आहे. 5 वाजेपर्यंत आपण ह्या ईमेलवरती आपण अप्लाय करू शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आपल्याला नाही का ऑफलाईनमध्ये हा फॉर्म आहे ना तो सबमिट करायचा आहे त्यांना. आणि त्यांनी नाही का आपल्याला डॉक्युमेंट वगैरे सांगितलेलं आहे. इन शॉर्ट मी सांगते तुम्हाला ह्या ठिकाणी नाही का आपल्याला जे कोणते आपण डॉक्युमेंट वगैरे भरणार आहेत देणार आहे त्या ठिकाणी इंटरव्ह्यूमध्ये लागणारे डॉक्युमेंट ते आपल्याला नाही का त्यांना मेल थ्रू पाठवायचं आहे. मेल थ्रू पाठवल्यानंतर आपल्याला त्याची एक हार्ड कॉपी आपल्याला आपल्याजवळ ठेवून त्यांना तेव्हा सबमिट करायचं आहे त्या ठिकाणी त्यांना. आणि नाही का त्यांना आपल्याला ह्या ठिकाणी वेबसाईट वगैरे दिलेली आहे. ह्या वेबसाईटवरती व्यवस्थित मेल वगैरे करायचे. परत एकदा त्यांनी मेलचं पण सांगितलेलं आहे. आणि मेल व्यवस्थित करायचे प्रॉपर, नाही तर रिजेक्ट होऊ शकते ह्या ठिकाणी मेल आपले. रिक्वेस्ट वगैरे असतात. आणि ह्या ठिकाणी क्वालिफिकेशनचे आपले जे काही आहे ते व्यवस्थित त्यांना फॉर्मॅट वगैरे सेंड करायचं आहे. ह्या ठिकाणी असं सांगण्यात आलं आहे. ही होती आपली आजची ATFची वॅकन्सी. LMS ऋषिकेशची वॅकन्सी ती वॉक इन इंटरव्ह्यूची आहे. 22/7/2026 ची लास्ट डेट आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे फॉर्म अप्लाय करावे. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.